नमस्ते, मी स्नेहल घाटपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. गेल्या काही दशकभरापासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका मटन, फिश आणि चिकन मार्केटमधील थकीत भाडे तसेच व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. माननीय आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान व्यापाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यात आला असून हा विषय मार्गी लावण्याची माहिती देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे हक्क अबाधित राहावेत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीस शिवसेना महापालिकेचे गटनेते शारंगधर वसंतराव देशमुख, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अश्किन अजरेकर, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, माजी नगरसेवक जितू सलगार तसेच खाटीक समाज अध्यक्ष सोनल गोटाने उपस्थित होते. याशिवाय खाटीक समाजाचे पदाधिकारी, संचालक तसेच मटन, फिश आणि चिकन व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या आणि मागण्या मांडल्या. व्यापारी वर्गाच्या हितासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सकारात्मक निर्णय झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. KIT अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2026 या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन होते. यावेळी विश्वस्त सुनील कुलकर्णी, संचालक डॉक्टर मोहन वनरोटी, अधिष्ठा प्रवेश डॉक्टर महेश शिंदे यांची उपस्थिती होती. सचिन मेनन यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडींना पाठबळ देण्याचे आवाहन केले. विश्वस्त सुनील कुलकर्णी यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉक्टर मोहन वनरोटी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री 4.0 यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात निर्माण झालेल्या नव्या संधीची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. अधिष्ठात डॉक्टर महेश शिंदे यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया CAP 2026 संदर्भात नियम, आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि ऑपरेशन फॉर्मचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच KIT मार्फत प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व प्रकारचे मार्गदर्शन व सहाय्य मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमानंतर झालेले प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रिया, शाखा निवड, उच्च शिक्षण, परदेशातील संधी आणि करिअर नियोजनाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यांची समाधानकारक उत्तरे देत असताना तज्ज्ञांनी शंकेचे निरसन केले. कार्यक्रमास रजिस्ट्रार डॉक्टर DJ साठे, विविध विभागाचे अधिष्ठा, विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य श्रुती काशीद यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य अमर टिकोळे यांनी आभार मानले. पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या पुणे जिल्हा शाखेतर्फे आयोजित शक्ती समिती 2026 उत्साहात पार पडला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिष्णुदेव वर्मा होते. यावेळी अजय कुमार सिंह, निवृत्त लेफ्टनंट जनरल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य व दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ भारत कामटे, किरण जाधव तसेच गौरव त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिखर परिषदेत विविध क्षेत्रातील स्टार्टअप संस्थापक, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक नेते आणि तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्योजकता, तंत्रज्ञान, गुंतवणूक संधी आणि भारताच्या आर्थिक विकासातील नव्या शक्यता यावर सखोल चर्चा करण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या भाषणात उद्योजकता हे आपल्या देशाच्या प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगितले. युवकांनी कौशल्य विकास, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत
या परिषदेत विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी आपले अनुभव, यशोगाथा आणि भविष्यातील व्यावसायिक संधीबाबत मार्गदर्शन केले. उद्योग, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शक्ती समिट 2026 मुळे उद्योजक, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार यांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले असून आर्थिक सक्षमीकरण आणि उद्योग वृद्धीला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तत्सम अन्न पदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे. 1 ते 5 जून 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 192 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या 5 दिवसाच्या कालावधीत राज्यभर 195 धाडी टाकण्यात आल्या असून या कारवाईत 1,99,18,475 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळवले आहे. अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीस आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारतीय न्याय संहितेचे कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम 26, 27, 30, 2A आणि कलम 59 अंतर्गत गुन्हे दाखल करून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनानुसार प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधात व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. मोहिमेत 3 जून 2026 रोजी सोनगीर जिल्हे धुळे येथे टाकण्यात आलेल्या धाडीत 23,50,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. 4 जून 2026 रोजी समृद्धी महामार्गावर सावंगी टोलनाका येथे करण्यात आलेल्या कारवाईत 60,50,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा व वाहन, तर नांदेड येथे करण्यात आलेल्या धडक कारवाईत 17,52,450 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा व वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच मोशी, पिंपरी चिंचवड येथे करण्यात आलेल्या कारवाईत 6,19,982 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करून 6 व्यक्तींविरोधी चिखली, पिंपरी चिंचवड या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जून 2026 रोजी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा असलेल्या संशयावरून करण्यात आलेल्या कारवाईत 1,02,67,263 रुपये किमतीचा साठा तालुका परांडा, जिल्हा धाराशिव येथे जप्त करण्यात आला असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बृहमुंबई क्षेत्रात 30 धाडींमध्ये 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 30 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पुणे क्षेत्रात 79 धाडीमध्ये 8,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 78 व्यक्तींना अटक केली आहे, असे सह आयुक्त महेश अण्णा चौधरी यांनी कळवले आहे. साऊ फाउंडेशन आयोजित गाव तेथे साऊ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत पहिले प्रशिक्षण शिबिर रविवार दिनांक 7 जून पुणे येथे नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये उत्साहात पार पडले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या प्रशिक्षण शिबिरास महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉक्टर वृषाली रणधीर उपस्थित होत्या. गाव तेथे साऊ या उपक्रमाचे कौतुक करत समाज हितासाठी राबवण्यात येणाऱ्या या मानवतावादी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांपर्यंत सामाजिक सेवा आणि मदतीचे कार्य पोहोचवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी समाज कल्याण विभाग पुणे येथील सहाय्यक आयुक्त श्री विशाल लोंढे यांनी प्रमुख मार्गदर्शन म्हणून स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक बांधिलकी, स्वयंसेवा, समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व आणि प्रभावी समाजकार्य करण्याच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. गाव तेथे साऊ या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक गावापर्यंत सामाजिक सेवांचे जाळे निर्माण करण्याचा साऊ फाउंडेशनचा संकल्प असून या उपक्रमाला राज्यभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही त्यांच्या यशस्वी वाटचालीची नांदी असल्याचे आयोजकांनी सांगितले. दक्षिण शर्यत शौकीन आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सतेज ऋतू बैलगाडी शर्यत स्पर्धेत नेरली तालुका करवीर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या स्पर्धेला हजारो शर्यतप्रेमींनी उपस्थिती लावून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. चुरशीच्या शर्यती, उसळलेला जल्लोष आणि रोमांचक वातावरणामुळे परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते.
या स्पर्धेला माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत लिंगणूर येथील अजिंक्य कोपर्डेकर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावत ट्रॅक्टरचे बक्षीस जिंकले. द्वितीय क्रमांकासाठी 2 बुलेट मोटारसायकलचे बक्षीस कोल्हापूरच्या संदीप पाटील यांनी मिळवले, तर तृतीय क्रमांकासाठी 2 होंडा युनिकॉर्न मोटारसायकलचे बक्षीस कुर्डू गावच्या शिवाजी पाटील यांनी पटकावले. यावेळी प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुळेकर, बाबासो चौगले, अभिजित तायशेट्टे, एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, संग्राम पाटील, हेमंत पाटील, नारायण गाडगीळ, सागर पाटील, गजानन पाटील, संजय पवार वायकर, संभाजी पाटील, RS कांबळे, संदीप पाटील तसेच गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे यांच्यासह महाराष्ट्रभरातील शर्यत शौकींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेग, थरार आणि पारंपरिक बैलगाडी शर्यतीचा उत्साह अनुभवण्यासाठी आलेल्या शर्यतप्रेमींनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. नेरली येथील या स्पर्धेंनी पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीचे आकर्षण पुन्हा अधोरेखित केले आहे. काही महिन्यांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यामुळे ग्राहकांना चांगला दिलासा मिळाला आहे. सोन्याचा भाव तोळामागे तब्बल 6,300 रुपयांनी व चांदीचा भाव 1 किलो मागे 34,000 रुपयांनी उतरला असून यामुळे सराफ बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा प्रति तोळाचा दर 1,62,000 रुपये या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. मात्र आता तो घसरून 1,55,700 रुपयांवर आला आहे. दुसरीकडे चांदीचा दरही खाली आला आहे. 2 दिवसांपूर्वी 2,82,000 रुपये प्रति किलो असणारी चांदी आता 2,48,600 रुपयांवर आली आहे. चांदीमध्ये तब्बल 34,000 रुपयांनी घट झाली आहे. या दर कपातीमुळे थंडावलेल्या सोने चांदीच्या खरेदीला आता गती मिळणार आहे. कोणाला किती व कधी ताकद द्यायचे याचे मार्गदर्शन कैलासवासी अजितदादांकडून मिळाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. मंत्री हसन मुश्रीफ हे सर्वांना पुरून उरणारे नेते आहेत, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. मुंबई येथे होणाऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमाला येऊन ताकद दाखवा असे आवाहनही त्यांनी केले. मार्केट यार्ड येथील पक्ष कार्यालयात मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार KP पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँक संचालक प्रताप माने, रणवीर सिंह गायकवाड, शहर अध्यक्ष आदिल फरास, सरचिटणीस अनिल साळोखे आदी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, अजितदादा आपल्यात नाहीत, हे पक्षाचे व राज्याचे नुकसान आहे, परंतु आपल्याला हताश होऊन चालणार नाही. सुनेत्रा पवार यांनी निवडून येऊन पक्ष व जनता त्यांच्या मागे असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांना राज्य सांभाळणे कठीण नाही. KP पाटील म्हणाले, हे विवेट नेते मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्री पाटील यांनी ताकद देण्याची गरज आहे. जशी लातूरच्या विलासराव देशमुखांनी कोल्हापूरला ताकद दिली, तशी मंत्री पाटील यांनीही द्यावी. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचालित अंबप हायस्कूल, अंबप व अंबप गर्ल हायस्कूल अंबपच्या सन 2004-2005च्या इयत्ता 10वी बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गुरु शिष्य स्नेह संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. तब्बल 21 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत शिक्षक प्रांती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोकराव माने यांच्या स्मृतीस्थळास उपस्थित शिक्षकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या स्नेह संमेलनास तत्कालीन मुख्याध्यापक SY जाधव व JT कारंबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संभाजी माने, राजेंद्र शेट्टे, PD कुंभार, दाभाडे सर, मोरे सर, सुतार मॅडम, मगदूम मॅडम आणि कामेरे मॅडम यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी श्रीकांत माळी, सर्जेराव खोत, शिवाजी सुवासे व श्री भोपाळ उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी याचे महत्त्व पटवून दिले. माजी विद्यार्थिनीही आपल्या यशातील शिक्षणाचे योगदान कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.
जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठीमुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी अमीर भिंगारे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. निलेश नलवडे व शुभांगी खाडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज अंबपकर यांनी केले. प्रास्ताविक हनुमान नायकवडी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेखा माने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींसह उमेश शिंदे, संग्राम पाटील, श्रद्धा पोवार, दीपाली खाडे, उषा जगताप आणि आयोजक समितीचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्नेह संमेलनामुळे गुरुशिष्य नाते अधिक दृढ झाले असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.